डोंबिवलीमध्ये सुद्धा एक वेगळा राजकीय पॅटर्न बघायला मिळालेला. शिंदेची शिवसेना आणि मनसे हे कोकणकोणामध्ये एकत्र दिसले. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेमध्ये सुद्धा मनसेला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आलेला आहे. तर पुढची वाटचाल तुमची शिंदेची शिवसेनेसोबत कशा पद्धतीने? निश्चितच बघा, आम्ही इथे स्थानिक पातळीवर घेतलेला तो निर्णय होता. इथे कामं आमची करायची असतील तर एक सत्तेत सहभाग असणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटलं. दुसरी गोष्ट, हा विचार करायच्या आधी आमच्यावर युती म्हणून ही लोक लढली होती, बीजेपी, आणि तरी पण आमच्या लोकांना फोन जात होती आणि आमिषे दाखवली जात होती. अर्थात आमचे नगरसेवक त्याला काही बळी पडले नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हेच करणार असेल तर आपण सत्तेबरोबर जाऊन काहीतरी कामं होतील. नक्कीच येत्या काही दिवसामध्ये मी खासदार श्रीकांत शिंदे याच्याबरोबर बसून आमच्या नगरसेवकांच्या वॉर्डातली तसेच आम्हाला अभिप्रेत असलेली काही कामांची यादी घेऊन बसणार आहोत आणि निव्वळ हे शहराच्या विकासासाठी घेतलेले निर्णय होते. शहराच्या दृष्टिकोनातून जो प्रश्न ज्यासाठी वरच्यांनी आज सत्ताधाऱ्यांना साथ दिलेली आहे तो मूलभूत प्रश्न म्हणजे फेरीवाल्यांचा असो किंवा नालेसफाईचा असो किंवा इतरही जनजीवनाची किंवा ज्या पद्धतीने रिक्षावाल्याचा प्रश्न असेल या प्रश्नावर नेहमी मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे जनसामान्यांसाठी. आज त्या भूमिकेवर तरी पाठी पडतात नाही, पाठी नाही पडत आहेत. खरं तर फेरीवाला असेल किंवा हे अनधिकृत रिक्षा स्टँड वगैरे असेल, हा मुद्दा फक्त आणि फक्त मनसेने घेतलेला आहे. बाकी नंतर त्याचे काय चांगले आउटपुट यायला लागल्यावर त्यांनी बस स्टँडबाजी केलेली आहे, पण तो मुद्दा आम्ही सोडलेला नाहीये. निश्चितच फेरीवाले, फुटपाथ आणि रिक्षा या संदर्भात लवकरच आम्ही एक बैठक घेऊन सत्ताधाऱ्यांबरोबर किंवा आम्ही त्याच्यात सहभागी आहोतच, एक त्याच्यातनं तोडगा किंवा लोकांना सुसह्य होईल असं अशा गोष्टी करणार आहोत. हा मुद्दा निश्चितच मागे पडलेला नाहीये. आपण पाहिलं तर सत्ताधाऱ्यांवरती नेहमी प्रहार केलेला आहे, पण आज आता महापालिकेची जे सगळं राजकीय समीकरण आहे ते तर 3-4 महिने निघून गेले, पण अजून स्वीकृत नगरसेवक निवडले गेलेले नाहीत आणि मनसे त्यावर शांत आहे. आम्ही शांत असण्यापेक्षा आता त्यांचं राजकारण त्यांना माहिती, त्यांचं राजकारण काय चाललंय. जेव्हा कधी होईल तेव्हा आमचं एक स्वीकृत जाणारच आहे त्याच्यात. त्यांची काही गणित असतील. आता आमच्या माहितीनुसार एका माणसाला 1 वर्षाचा नगरसेवक पद देणार आहे. आता काही लोकांच्या अपेक्षा कमी झाल्या की आता ज्याला पहिल्यांदा भेटेल काही पक्षातनं, आमच्या पक्षात तसं नाहीये.